मारेगाव तालुक्यातील नवरगाव मध्यम प्रकल्पात वणी तालुक्यातील रासा येथील एका तरुणाचा मृत्यू झाला होता। त्यांना विषप्राशन करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक तपासात समोर आलं, तर प्रज्योतची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे। मारेगाव तालुक्यातील नवरगाव मध्यम प्रकल्प इथं भीमराव मारुती मून यांचा 21 वर्षीय मुलगा प्रज्योत भीमराव मून याचा मृतदेह नवरगाव धरण परिसरात आढळून आला। प्रज्योतनं विषप्राशन करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। प्रज्योतची आत्महत्या नसून हत्या झाल्याची तक्रार दाखल केली आहे। दुसऱ्या दिवशी भीमराव मून आणि त्यांचे 2 भाऊ वणी इथं प्रज्योतच्या मित्रांना भेटून त्याबाबत चौकशी करत होते। त्याचवेळी वणी पोलिसांनी त्यांना नवरगाव धरण परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती दिली। भीमराव मून आणि त्यांच्या बंधूंनी मृतदेह पाहिला असता तो प्रज्योतचा असल्याचं दिसून आलं। माझा भाऊ सकाळी 9:30 वाजता प्रज्योत भीमराव मून 8:30 वाजता सकाळी कामासाठी वणीला निघाला होता, तर माझा भाऊ संध्याकाळला परत आलेला नाही। त्याचा मृतदेह नवरगाव धरणावर इथे आढळण्यात आला। तो आत्महत्या नसून घातपात आहे असे संशयास्पद आढळत आहे। म्हणून मी सर्वांना विनंती करते की माझ्या भावाला न्याय द्यावा अशी मी त्यांना विनंती करते। माझा मुलगा प्रज्योत भीमराव मून हा सकाळला 26 तारीख सकाळला 8:30 वाजता तो कामावर जातो म्हणून वणीला गेला होता। तेव्हापासून तो संध्याकाळपर्यंत परत घरी वापस आला नाही। दुसऱ्या दिवशी कळलं की बा तो डॅमवर पडून आहे। तो त्या आत्महत्या न करता त्याचा घातपात झालेला आहे आणि याची सदर चौकशी करायला पाहिजे आणि जो कोणी असेल गुन्हेगार त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे। मारेगाव पोलीस स्टेशनला अशी फिर्याद केलेली आहे। न्याय मिळाले नाही तर आम्ही उपोषणाला बसू शकतो।